आहे. खरंच त्यांचे अभिनय कौशल्य नैसर्गिक आणि प्रभावी वाटते. अँड जरा हटके डबल सीट चिंटू प्रतिसाद मिळला आणि तातूंतसून तांच्यांनी इनाम फावो केला. बिकॉज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ज्युनियर कॅटेगरी फर्स्ट कॉन्सोलेशन गोज टू फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनाचे दुसरे इनाम फावो जाता आणि पहिले इनाम फावो केला. आणि निमाण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सिनियर कॅटेगरी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सिनियर कॅटेगरी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनाचे दुसरे इनाम फावो जाता पलक. आणि आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन Please welcome and give a big round of applause श्री महेश मांजरेकर. हाच्या उपरांत आमच्यामध्ये असलेले भौमानेस्त भरत जाधव. नमस्कार मांजरेमवासी, मी पण मांजरेकरच आहे. आमची कुलदेवता पण इथेच आहे आणि मी काही मार्गदर्शन करणार आहे कारण इतकं खंबीर नेतृत्व आहे तुमच्याकडे मार्गदर्शन करायला. जितजींसारखे MLA या देशात खूप यावे असं आमचं मत आहे. मागे पण मी इथे जेव्हा आलेलो सिनियर सिटीजनसाठी त्यांनी एक उपक्रम राबवला. आज एवढा मोठा उत्सव तिकडे करतायत. खरंच मांजरेमवासी लकी आहेत की त्यांना असा एक तरुण तडफदार MLA मिळालेला आहे. आणि तुम्ही प्रेक्षक घरान आपली बसका घेवची अशें मागता. अभिनेते भरत जाधव, पंत दामोदर पंत यासारख्या गाजलेल्या नाटकांमधून तसेच अनेक मराठी चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकधारामधून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली आणि आज ते मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कलाकार. प्लीज वेलकम श्री भरत जाधव. ही दोघी तसेच झी मराठी वाहिनीवरील मागता आमच्या मांद्रे मतदारसंघाचे लाडके आमदार श्री जीत विनायक आरोलकर हांका फुला भेटून येवकारचे. आमच्यामध्ये उपस्थित मांद्रे शिगमोत्सव समिती 2026चे अध्यक्ष, आमच्यामध्ये उपस्थित ZP मेंबर भौमानेस तारा हडपडकर यावेळी, तसेच आमच्यामध्ये असतात सरपंच भौमानेस धरती. उपस्थित व्यासपीठावरल्या सगळ्या आणि तुम्ही प्रेक्षक घरान आपली बसका घेवची अशें मागता. खरं तर मी काय बोलणार, नाटकात आम्हाला खूप बोलायचं आहे खरं तर, पण इथे येऊन खरंच आम्हाला आनंद होतो. मी पहिल्यांदाच आलो आणि साहेबांना पहिल्यांदाच भेटतोय, पण एकंदरीत त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं सरांकडून. आणि आज आम्ही असं ओपनला कधी शो करत नाही आम्ही, पण आज फक्त ह्या एका चांगल्या गोष्टीसाठी हा शो करतोय, त्याचा एक वेगळा आनंद आहे आम्हाला. आणि एकंदरीतच तिथला ऑडियन्स, ते म्हणाले 9 नंतर आज ऑडियन्स भरणार आहे, पण आता बऱ्यापैकी भरलेलं आहे. आणि आता जशा टाळ्या शिट्ट्या वाजवत आहेत तसं आमचं नाटक चालू असताना पण एन्जॉय करा, नाटकाचा आनंद घ्या. आणि खूप खूप धन्यवाद की हे नाटक आमचं इथे आणलं आणि आम्हाला ह्या अर्थात साहेबांना भेटायला मिळालं. आणि अर्थात तुमच्या रसिक प्रेक्षकांजवळ हे नाटक सादर करताना एक वेगळा आनंद होत आहे. जसं मांजरेकर सर म्हणाले की काय असेल तर सांगा, तर तसंच मी त्यांना पुन्हा सांगेन की ह्याच्यापुढे कुठली माझी नाटकं तुम्हाला हवी असतील या इथल्या रसिक प्रेक्षकांमध्ये मला नक्की सांगा. मला इथे परत येऊन नाटकाचे प्रयोग करायला नक्कीच आवडतं. धन्यवाद. मी मागे बोललो कधी यांचं काही काम असेल मला बोलवा, मी कायम येतो कारण गाव माझं आहे. आणि छान सगळ्या मांजरेमवासियांना भेटून खूप बरं वाटलं. नाटक बघा, एन्जॉय करा. धन्यवाद.